तिने असं आपण कोळंबीचं कालवण बनवणार आहोत. हा, तर जेव्हा आपण कोळंबी घेतो ना तेव्हा त्याच्या आतमध्ये ना असा एक काळा धागा असतो. इथे असा एक काळा धागा असतो. तो धागा ना आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्यासाठी सुरीने असा बरोबर मध्ये इथे एक कट मारायचा. तो कट मारल्यानंतर हा बघा, हा असा काळा धागा निघतो. तो आपण कोळंबी मधला काढून घ्यायचा आहे. परत एकदा तुम्हाला दाखवते. हा असा आपण कट मारायचा आहे. कट मारल्यानंतर अशा पद्धतीने हा काळा धागा कोळंबी मधला काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारे संपूर्ण कोळंबी आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे. आता मी कोळंबीचा रस्सा करण्यासाठी जे जे साहित्य लागणार आहे ते मी सगळं काढून घेतलेलं आहे. तर ही कोळंबी स्वच्छ केलेली आहे. हे ओलं खोबरं, हा, त्यानंतर मी घेतलेला आहे अर्धा चमचा हळद, मीठ, नंतर लाल बेडगी मिरचीची लाल पावडर. मिरची ही तिखट नसते जास्त आणि चवीला खूप चांगली असते, तर मच्छीसाठी आम्ही हीच वापरतो. आधी मिरच्या वापरायचो, आता हे तिखट वापरतो. त्यानंतर ना माझी एक गोव्याची मैत्रीण आहे, तिने सांगितलेलं मला की थोडंसं अर्धा चिमूट जिरं, अर्धा चिमटीभर आणि मोहरी अर्धा चिमटीभर अशी थोडीशी वाटणामध्ये घ्यायची. म्हणून तेव्हापासून मी हे घेते. अप्रतिम चव लागते याची. आणि एक चमचा धने घेतलेले आहेत. फोडणीसाठी कढीपत्ता घेतलेला आहे, कोकम घेतलेला आहे. एक छोटा कांदा मी कापून घेतलेला आहे आणि 4 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि खोबरं. आता मी कढीपत्ता आणि कोकम फक्त वाटणामध्ये घालणार नाहीये. बाकी सगळ्या जेवढ्या वस्तू आहेत तेवढ्या सगळ्या मी वाटण्यासाठी आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. हे खोबरं,